नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR प्रसिद्ध केलेला आहे। मग या योजनेचं कामकाज लवकरात लवकर सुरळीत व्हावं यासाठी शासनाने काही समित्या गठीत केलेल्या आहेत। मग त्या समित्या कुठल्या आहेत, त्या समित्यांचं कामकाज काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या योजनेसाठी आपल्याला हे माहीतच आहे की या योजनेसाठी ऑफलाईन आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत। परंतु महाराष्ट्र शासन या योजनेसाठी एक वेब पोर्टलही लॉन्च करणार आहे। त्याचं कामकाज लवकरात लवकर व्हावं यासाठी या समित्या गठीत केलेल्या आहेत। यासोबतच काही वेगवेगळेही कामं आहेत, यासाठी या समित्या गठीत केलेल्या आहेत। मग त्या समित्या कुठल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाने 15 जुलै 2024 रोजी एक GR प्रसिद्ध केला। तो GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबतचा आहे। आता या GR मध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे आपण ते पाहूयात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सचिव स्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहेत आणि त्या गठीत कराव्यात असा निर्णय शासनाने दिलेला आहे। मग त्या समित्या कुठल्या आहेत ते पाहूयात। त्यातली पहिली समिती आहे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती। आता शासन जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एक नवीन वेब पोर्टल बनवत आहे। तर ते पोर्टल बनवण्यासाठी त्यांनी एक समिती नेमलेली आहे। मग त्यामध्ये समितीतील जे पदनाम आहेत तर ते अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असतील, प्रधान सचिव हे सदस्य असतील आणि सचिव हे महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव असतील। ठीक आहे, अशा प्रकारे ही एक पोर्टल समिती बनणार आहे। आता या समितीचं काम काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे, त्यानंतर जे पोर्टल बनवलं जाईल ते गो लाईव्ह करणे आणि योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात ज्या काही अडीअडचणी येतील त्याचं निराकरण करणे हे या समितीचं काम असणार आहे। त्याच्यानंतर पुढची समिती आहे लाभार्थी निश्चित समिती। आता यामध्ये जे काही सदस्य असतील ते कुठले आहेत ते पाहूयात। तर प्रधान सचिव असेल, त्यानंतर प्रधान सचिव जे आहेत नगर विकास विभागाचे ते अध्यक्ष असतील, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभागाचे ते सदस्य असतील, त्यानंतर ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव ही सदस्य असतील आणि महिला व बाल विकास विभागाचे सचिव हे सदस्य सचिव असतील। आता या समितीचं कार्य काय आहे ते पाहूयात। तर केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे। आता मग ह्या योजना कुठल्या आहेत तर PM किसान असेल, पोषण असेल, मनरेगा असेल इत्यादी ज्या काही योजना असतील त्या योजनेच्या लाभार्थींचं काय करायची एक यादी गाव पातळीवरती उपलब्ध करून द्यायची। त्यानंतर ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरविणे। त्यानंतर उपरोक्त प्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिताची पद्धती निश्चित करणे। अशा प्रकारची कामे हे या समितीचे असणार आहेत। त्यानंतर पुढची समिती आहे लाभ अदायगी प्रणाली समिती, म्हणजे जो काही लाभ मिळणार आहे तो प्रदान करण्याची समिती जी आहे तीही असणार आहे। मग यामध्ये वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील, लेखा व कोशागार विभागाचे सचिव हे सदस्य असतील आणि लेखा आणि कोशागारे विभागाचे संचालक हे सदस्य सचिव असतील। आता या समितीचे काम काय आहेत ते पाहूयात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्त प्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी प्रणाली निश्चित करणे। म्हणजे जो महिलेला लाभ मिळणार आहे तो तिच्या बँक खात्यात प्रदान करण्याचं काम ही समिती करणार आहे। त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ प्रदानामध्ये सुसूत्रता व गती आणण्याचं काम ही समिती करणार आहे। यानंतर लाभ देण्यासंदर्भात ज्या काही भविष्यात अडीअडचणी येतील त्या अडचणीचे निवारण करण्याचं काम ही समिती करणार आहे। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंमलबजावणी जे आहे ते जलद गतीने होण्यासाठी राज्य शासनाने 3 समित्या नेमलेल्या आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या समित्या गठीत केलेल्या आहेत। मी आशा करते की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा। तुम्हाला जर काही योजनांची माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये त्या योजना सुचवा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।